प्रथमतः अधिष्ठानाला आणि द्वयगुरुवर्यांना वंदन करून आपल्या श्री दत्त मंदिर पेठ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. दंडवत प्रणाम. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे, जो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मराठी भाषा बोलल्या जाणाऱ्या इतर राज्यांमध्येही साजरा केला जातो. हा सण आपल्याला आपल्या संस्कृती आणि परंपराशी जोडतो आणि आपल्या इतिहासाची आठवण करून देतो. गुढीपाडव्याबद्दल अनेक गैरसमज आहेत, जसे की तो फक्त मराठी माणसांचा सण आहे. पण सत्य हे आहे की गुढीपाडवा हा एक असा सण आहे जो आपल्याला आपल्या पूर्वजांच्या परंपरा आणि संस्कृतीशी जोडतो. हा सण आपल्याला आपल्या समाजाशी जोडण्याची आणि आपली संस्कृती जतन करण्याची संधी देतो आणि आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो. हा सण केवळ एक दिवसाचा उत्सव नसून संपूर्ण वर्षभराचा प्रवास आहे, जो आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यास मदत करतो. गुढीपाडव्याचा इतिहास आणि परंपरा खूप जुनी आहे. हा सण मराठी नववर्ष म्हणून साजरा केला जातो आणि तो आपल्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात करतो. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि नवीन कपडे घालतात. ते सण त्यांच्या कुटुंबियासह आणि मित्रांबरोबर साजरे करतात. पुरणपोळीसारखे खास पदार्थ तयार केले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक गुढीही बसवतात, जो एक विशेष प्रकारचा ध्वज आहे, जे आपल्यासाठी विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा सण लोकांना त्यांच्या समाजाशी जोडण्याची आणि संस्कृती जपण्याची संधी देतो. आपल्याला याची आठवण करून देतो की आपली संस्कृती, आपली परंपरा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे झाले जनरल प्रापंचिक लोकांचे. त्यांचा सण एवढ्यापुरताच मर्यादित असतो. आता त्यातल्या त्यात जर उपदेशी असतील तर देवाचं सुद्धा काही करतात, जसे की स्नान घालणे, विडावसर करणे, नवीन वस्त्र अर्पण करणे, उपहार दाखवणे, इथंपर्यंत देवाला आठवतो. मात्र एकदा का भोजनाच्या ताटावर बसलो की आम्हाला देवाचा विसर पडतो. बाकींचा सर्व दिवस सणाच्या घाईगर्दीमध्ये जातो. रोज जेवढे स्मरण करत होतो तेही होत नाही. तर आमच्या स्वामींना असाच गुढीपाडवा अभिप्रेत आहे का? गुढी उभारणे हा काही कुठला विधी नाही किंवा हा एक दिवसाचा सण नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला पराकोटीचा आनंद होतो तेव्हा आपण गुढी उभारू शकतो. जेव्हा आमचे श्रीकृष्ण महाराज रुक्मिणी औसाला घेऊन द्वारकेला आले, तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी नगरामध्ये गुढ्या उभ्या करण्यात आल्या. आणि जेव्हा आमचे स्वामी रामदरणा राजासोबत अचलपूरला आले, तेव्हा सुद्धा गुढ्या तोरणे उभारण्यात आली. म्हणजे आपला राजा विजय प्राप्त करून आला की त्या आनंदाच्या निमित्ताने गुढी उभारल्या जायच्या. आजही जेव्हा आपल्या गावामध्ये यात्रा किंवा कोणी मोठे अधिकरण येतात, तेव्हा आपण गुढ्या उभ्या करतो. सडा संमार्जन रांगोळ्या देखील करतो. बाकी गुढीचा विधीशी कुठलाही संबंध नाही, त्याच्यामुळे आपण गुढी उभारू शकतो. मात्र पूजन करणे किंवा नैवेद्य दाखवणे इत्यादी क्रिया आपल्याला करता येणार नाहीत. त्याच्यामुळे विकल्पाचा दोष लागतो. याच्याही पुढे जाऊन संन्यस्त भिक्षुकांना स्वामी काय सांगतात, कोणती गुढी उभारायला सांगतात, ते आमच्या केसराजबासांनी मूर्तिप्रकाश या ग्रंथामध्ये गुढी कशी उभारायची हे अगदी समर्पकतेने सांगितलेले आहे. ते म्हणतात, आर्ताची जमदांडे अविद्येची शिरे फोडी, उभवुनी दैत्याची गुढी बाहे आफळावी. परमेश्वर व्हावा आणि परमेश्वरच भेटावा याला आर्त म्हणतात. आणि या आर्तभावाने माया, मोह, ममता, इंद्रिये, वासना, अष्टस्वभाव यांना नियंत्रणात आणायचे आहे. त्यांच्यापासून मन काढायचे आहे
आणि मन तेव्हाच निघेल जेव्हा परमेश्वराची अर्थ आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि या अविद्येपासून आपण दूर होऊ. हीच आर्तभावनेची जमदांडी म्हणजे आर्त नावाची काठी घेऊन या अविद्येचे शिर म्हणजे डोके फोडायचे आहे आणि उभवणी दैत्याची गुढी म्हणजे जेव्हा आपण माया, मोह, ममता, वासना, अष्टस्वभाव हे सर्व जिंकू तेव्हा आपण जिंकल्याचा भाव अंतःकरणामध्ये आणून ज्ञानाची गुढी उभारायची आहे. ही गुढी आमच्या स्वामींना अभिप्रेत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे गुढीपाडव्याचे अनुभव कमेंट करून नक्की सांगा. आमचे इतर व्हिडिओ पहा जिथे आम्ही भारतीय सणांची आध्यात्मिक बाजू मांडतो. दंडवत प्रणाम.